नमस्कार मित्रांनो, वामन पुर्डेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आता आपण कुडाळ शहरात प्रवेश करतोय गणपतीच्या या पावन प्रसंगी। गणेश चतुर्थी जो सण आहे कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो आणि त्याच दरम्यान आपण कोकणात आलोत आणि कुडाळ बाजारामध्ये जातोय। सो कुडाळ बाजारामध्ये गणपती दरम्यान कशी लोकांची गर्दी असते, कसे लोक खरेदी करायला येतात ते आज काय दुसरा दिवस आहे गणपतीचा, अर्थात आदल्या दिवशी खूपच गर्दी असते। आज त्या मानाने गर्दी कमी असेल किंवा तेवढा बाजार आज नसेल भरलेला। ही पंचायत समिती आहे कुडाळची आणि तुम्ही सुरुवातीलाच बघितलं ज्यावेळी मी व्लॉग सुरू केला त्यावेळी ते खाली पाणी दिसत होतं, ते तिथे पाणी भरतं। जे नदी आहे इथली भंगसाळ नदी, त्या नदीचं पाणी तिथे भरतं। ट्रॅफिक मात्र आहे आणि मॅक्झिमम तुम्हाला बघा बाहेरच्या गाड्या दिसतील आज संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये, कुडाळातच नव्हे। कारण गणपती फेस्टिवल, गणपती उत्सव जो आहे या उत्सवासाठी पूर्ण महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबई आणि पुण्यातून जे कोकणवासीय आहेत ते कोकणवासीय आपल्या कोकणात पुन्हा परततात या सणांच्या निमित्ताने। त्यामुळे इथे प्रचंड गर्दी वाढते आणि तुम्हाला अगोदरपासूनच माहिती असेल की कोकणातला किती टक्का हा बाहेर आहे, विशेषतः मुंबई आणि पुण्यामध्ये आहे। कारण इथलं जवळचं शहर मुंबई असल्यामुळे आणि पहिल्यापासूनच मुंबईचं आणि कोकणाचं एक नातं, कारण मुंबई हा काही वेगळा भाग नाही, मुंबई हा कोकणाचाच भाग आहे, त्यामुळे ते नातं पहिल्यापासून आहे। आणि त्यामुळेच आपले प्रचंड प्रमाणात नागरिक जे आहेत, प्रचंड प्रमाणात आपले नातेवाईक आहेत ते मुंबईमध्ये असतात किंवा पुण्यामध्ये असतात आणि या उत्सवाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा माघारी फिरतात, आपल्या घरी येतात, उत्सव साजरा करतात आणि पुन्हा ज्याला जसं जमेल तसं तो परतीच्या प्रवासाला निघतो। काही लोक 1.5 दिवसांनी, काही लोक 7 दिवसांनी, काही लोक 5 दिवसांनी, जशी ज्याला सुट्टी मिळाली। जसं त्याचा गणपती आहे, सुट्टी मिळणं महत्वाचं नाहीये, पण गणपती कोणाचा किती दिवस आहे याच्यावर हे सगळं डिपेंड असतं। थोडासा पाऊस सुरू झालाय आता इथे, हे का असे गाडी चालवतायत टू व्हीलर हे कळत नाहीये। अशा वेळी जरा स्पीड मर्यादित ठेवला पाहिजे आणि अशा गर्दीच्या ठिकाणी विशेषतः। आता बाजार आलाय बघा, मुख्य बाजार, अर्थात तुम्हाला माहिती आहे कुडाळचा बाजार हा आतमध्ये जास्ती आहे, बाहेर जो दिसतोय तो बाजार म्हणता येण्यापेक्षा इथे दुकानं जास्ती आहेत, पण जे गावातली लोक येतात भाजी वगैरे घेऊन किंवा इतर गोष्टी ते आतमध्ये जास्त पाहता येतं। पण अर्थात गणपतीच्या वेळी सगळीकडेच ही लोक बसतात, कारण मुळातच मागणी एवढी असते आणि गावातून पण एवढी आवक झालेली असते की त्या छोट्याशा जागेमध्ये सगळं पुरत नाही। सो यू विल सी दॅट की बाहेर पण लोक खूप मोठ्या प्रमाणावर बसतात। ते चिबूड वगैरे, कोकणी मेवा जो आहे आणि भाज्या या मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत मार्केटमध्ये। हे कुडाळचं बस स्टँड बाजूलाच आहे आणि या दरम्यान अनेक अतिउत्साही किंवा फारसं ड्रायव्हिंगचं स्किल नसलेले ड्रायव्हर गाड्या चालवत असतात, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे। त्यामुळे आपण, आणि इथे हा बघा, हा प्रसिद्ध शारबिद्रेंचा गणेशोत्सव फार जुना आहे। माझ्या उजव्या बाजूला जे दिसतंय शारबिद्रे परिवार, जुना गणपती इथे कुडाळ बाजारामध्ये। गणेशोत्सवाला एक खूप मोठी परंपरा आहे मित्रांनो। कोकणात तर खूप पूर्वीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो। काही लोकांचा गैरसमज आहे की सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तेव्हा कोकणात गणेशोत्सव सुरू झाला, असं नव्हे। सार्वजनिक गणेशोत्सव तर खूप नंतर सुरू झाला, टिळकांनी किंवा इतर काही लोकांनी तो मुंबई पुण्यामध्ये सुरू केला, पुणे आणि मुंबईमध्ये, पण तो सार्वजनिक गणेशोत्सव झाला। त्यापूर्वीही कोकणामध्ये घराघरात गणपती पूजला जायचा। जसं कोकणचं साम्राज्य तयार झालं, म्हणजे कोकणचं साम्राज्य म्हणजे पेशवे हे पुण्यात गेले, त्यांनी आपला जो इष्टदेव गणपती आहे तो पुण्यामध्ये पण नेला।
तिथे त्याची पूजा करू लागले. खूप प्रसिद्ध झाला आपला गणपती. पण त्याही पूर्वी आपल्या कोकणामध्ये घराघरात त्याचं पूजन केलं जायचं. त्याला खूप मोठा इतिहास आहे. अगदी जर कोणाचं मोडी लिपीमध्ये जर कोणाचं घराचं वृत्त जे असतं ते लिहिलं गेलं असेल आणि त्यांना जे सापडलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की अगदी खापर पणजोबा आणि त्यांच्याही पूर्वी गणपतीचा आपल्याला उल्लेख आढळतो. सो हा फार पूर्वीपासून साजरा केला जाणारा उत्सव आहे. सार्वजनिक गणेशोत्सव तर आत्ता आलाय, नवीन आलाय कोकणामध्ये. पुण्या मुंबईमध्ये 100 वर्षापूर्वी आला असेल, पण आता कोकणात तो आत्ता अलीकडे ह्या 20-25 वर्षातच झालाय. त्यापूर्वी आपण मॅक्झिमम जे गणपती पाहायचो ते इथे एक सिंधुदुर्गचा राजा म्हणून आहे प्रसिद्ध, ते आपल्या घरातच पूजले जायचे. आणि त्या उत्सवामुळेच ही गर्दी असते. ऍक्च्युली सार्वजनिक गणेशोत्सवासाठी कोकणात कोणी येत नाही, तर आपल्या घरात जे गणपती पूजले जातात त्यांच्यासाठी येतो. एक वेगळ्या प्रकारचा सार्वजनिक गणपती मात्र आहे आपल्याकडे, तो म्हणजे अनेक घरांचा मिळून एक गणपती अशी जी संकल्पना असते. त्याला कारण असं की कधी कधी काय होतं की काही घराण्यांमध्ये, जसं शिरवलचं मी सांगितलं तुम्हाला गेल्या वर्षी एक व्हिडिओ केला मी, की त्या घरामध्ये नंतर कोणी गणपती पूजलाच नाही. अगदी पण आजोबा पणजोबांच्या काळामध्ये जो गणपती एक होता तोच ठेवला. आणि त्यामुळे झालं कसं की जसे परिवार वाढत गेले तसे गणपती वाढत नाही गेले, एकच गणपती राहिला आणि तो एक प्रकारे सार्वजनिक गणपती झाला त्यांचा, कुटुंबाचा. सो असे गणपती आहेत कोकणात की ज्यांना 100, 150, 200 वर्षाची परंपरा आहे आणि त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये कोणीही गणेशोत्सव साजरा नाही केलाय, म्हणजे वेगळा गणपती नाही पूजलाय, त्याच गणपतीला ते येतात आणि तो एक प्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव होतो त्या कुटुंबाचा. लाल परी कुठे जाऊन आली आहे, मोरे. सो अशा प्रकारे आपण कुडाळ बाजारामध्ये फेरी मारली आहे. आता थोडं आपण खाली जाऊया. इथे मी वेंगुर्ला रोडला जात नाही, इथून जरा सावंतवाडी रोडला घेऊया आपण, कारण इथे फळवाले प्रचंड प्रमाणात असतात. आणि तिथून मग वेंगुर्ला रोड जो नवीन झालाय त्याने जाऊया आणि पिंगुळी पर्यंत चित्रण करूया आपण. पिंगुळी पण घेईन या व्हिडिओमध्ये मी, कारण पिंगुळी पण गणपतीमध्ये बरीच गजबजलेली असते, जसं कुडाळ असतं. इथे बघा हे फ्रुट्स वाले बरीच दुकानं तुम्हाला या दरम्यान बंद पण दिसतील. त्याला कारण म्हणजे गणपतीचे 5 दिवस काही लोक दुकानं बंद ठेवतात. विशेषतः हॉटेल्स तुम्हाला जरा बंद दिसतील या दरम्यान, 2 दिवस तरी बंद दिसतील. आज 1.5 दिवसाचा गणपती, विशेषतः हे व्यावसायिक जे आहेत हॉटेलवाले ते 1.5 दिवस गणपती पुजतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही दुकानं हॉटेल सगळं ओपन झालेलं दिसतं, कारण आज दुसराच दिवस आहे. सो तुम्हाला तेवढेही हॉटेलमध्ये वगैरे गर्दी दिसणार नाही. प्रत्येक जण आपापल्या घरी गणपतीचा जो प्रसाद वगैरे असतो, गणपतीला नैवेद्य दाखवला जातो, त्यामध्ये मग्न असतात सगळेजण. तोच प्राशन करतात, तोच घेतात, तोच जेवतात आणि संध्याकाळी नंतर बाहेर पडतात बरेच जण. पण तरीही त्यांना फार काही असं जे कोकणाची खाद्य संस्कृती आहे आणि त्याची जी हॉटेल्स आहेत ती मात्र उघडी मिळणार नाहीत या 2 दिवसात. आता आपण वेंगुर्ला रोडला चाललोय. हा वेंगुर्ला रोड प्रशस्त केलाय, आता 4 पदरी केलाय. सो हाही तुमच्यासाठी नवीन असेल. हा बघा, हा 4 पदरी झालाय. आता पाऊस सुरू झालाय आता बारीक. तर हे इथलं एक नवीन वैशिष्ट्य आहे की 4 पदरी रोड झालाय इथे. आणि या दरम्यान जरा पावसाच्या धाराही कोसळायला लागल्यात. अर्थात सिंधुदुर्गात जे आहेत, जे माझा व्हिडिओ बघतायत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की कालचा दिवस पूर्ण पावसाचा गेलाय. विशेषतः वेंगुर्ल्यामध्ये तर पाऊसच पाऊस आहे. कुडाळमध्ये पण, कणकवलीमध्ये पण, रत्नागिरीमध्ये पण सलग दिवसभर पाऊस पडलाय पहिल्या दिवशी गणपतीच्या. आज सकाळी पावसाने थोडी उसण घेतली आहे. दुसरा दिवस आहे आज गणपतीचा. सो थोडी उसण घेतली. इथे बघा, इथे जे पूर्वी लोक पार्किंग करायचे ना, त्यांचे खरेच प्रॉब्लेम झाले. इथे एक प्रसिद्ध हॉटेल कृष्णाई नव्हे, लक्ष्मी हॉटेल. सो एक फेमस आहे. आणि आय थिंक मी तुम्हाला लास्ट टाइम जी मिसळ दाखवलेली, ती मिसळचा फोटो टाकलेला मी. अर्थात मी फूड ब्लॉग करत नाही,
तर मिसळ खाल्ली किंवा कुठे काय खातो त्याचं फक्त सांगतो. इथे एक सदिच्छा हॉटेल पण आहे, ते खूप प्रसिद्ध झालंय आता. हॉटेल गीता पण आहे. ही नवीन नवीन सगळी हॉटेल आहेत. पूर्वी आपली ठरलेली हॉटेल होती ती सोडून आता ही नवीन प्रसिद्ध झालेली हॉटेल्स. सो आता आपण वेंगुर्ला रोडला आहोत आणि थोड्याच वेळात पिंगुळी येईल आणि पिंगुळीचा बाजार जो आहे तो पूर्ण झाला की मी आपला जो व्लॉग आहे तो मी थांबवेन. पाऊस मात्र आहे आज थोडं. आय नो दॅट पिक्चर क्वालिटी थोडीशी डल येईल कदाचित, कारण सूर्यप्रकाश नाहीये तेवढा. सारखा पाऊस पडतोय कालपासून, आज थोडा कमी आहे. बट स्टील हे ते भयानक ब्रिज, भयानक यासाठीच म्हणतोय की आमच्या लहानपणी इथे एक मोठा ऍक्सिडेंट झालेला आणि एक अख्खीच्या अख्खी गाडी गेलेली या ब्रिजच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये. रात्रीची ही घटना घडलेली, तेव्हापासून हे आमच्या लक्षात असलेलं ब्रिज त्या गोष्टीसाठी किंवा त्या अपघातासाठी. सो आता पिंगुळी आलाय मित्रांनो, अजूनही बाजार नाही आलाय. हे तुम्ही बघताय पिंगुळीचं एक्सटेन्शन आहे एक प्रकारे. पूर्वी पिंगुळी तुम्हाला माहिती होतं की छोटस पिंगुळी होतं, दोन्ही साईडला पिंगुळी, अर्थात तिकडे मुंबई गोवा हायवेला पण पिंगुळी मिळतं. हा आपला आहे वेंगुर्ला कुडाळ आणि पुढे तो शिरोडा मार्गे आरोंदा मार्गे गोव्यात पण जातो तो रस्ता आहे हा. खेरी मार्गे पालिये मार्गे ओके गोव्यात जातो. सो तोच रस्ता आहे हा. आणि आता तुम्ही बघता इथे थोडं ट्रॅफिक आहे. दुपारचे 12:30 वाजून गेले तरी तुम्ही बघताय की गणपतीचा दुसरा दिवस असल्यामुळे ट्रॅफिक पोलीस पण इथे आहेत तैनात आणि ट्रॅफिक आहे इथे. या बेकरीला प्रचंड गर्दी आहे पिंगुळीच्या. लोक दर्शनासाठी जात असतात. गोव्यातल्या गाड्या पण दिसतात तुम्हाला GA. सो नॉर्मली हा जो एरिया आहे ना पिंगुळी जिथे आपण पोहोचलोत किंवा वेंगुर्ला पिंगुळी सावंतवाडी कुडाळ, इथे तुम्हाला मॅक्झिमम ह्या गाड्या मुंबईच्या ही बघा GA गोव्याच्या आणि सिंधुदुर्गातल्या या दिसतील. सो त्यामुळे MH07 GA पासिंग गाड्या आणि MH46 वगैरे ज्या गाड्या आहेत सगळ्या मुंबईच्या वगैरे त्या तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणावर दिसतील. गोव्याचं तर आपल्या काय रोटी बेटी व्यवहारच आहे, त्यामुळे इकडचे पाहुणे तिकडे तिकडचे पाहुणे इकडे हे चालूच असतं. पण मुंबईमध्ये आमचे मोठ्या प्रमाणावर नागरिक असल्यामुळे, कोकणातली लोक इथे राहत असल्यामुळे तिकडच्या गाड्याही प्रचंड प्रमाणात तुम्हाला कोकणात या दरम्यान दिसतात. सो मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला कुडाळ बाजार, माझी फेरी होती, मी गेलेलो विस्मयीच्या घरी. सो तिथून रिटर्न येताना म्हटलं तुम्हाला कुडाळ बाजार आणि गणपतीच्या दिवसात जो बाजार असतो विशेषतः तो दाखवूया आणि त्यानंतर पुढे पिंगुळी दाखवूया आणि त्यानंतर ब्लॉग समाप्त करूया. कारण या रोडचा मी ब्लॉग ऑलरेडी केलाय. पूर्ण ब्रह्मला आज सुट्टी दिसतीये, बंद आहे आज. या रोडचा जो ब्लॉग होता तो मी ऑलरेडी केला आहे, त्यामुळे तो आहे माझ्या ब्लॉग लिस्ट मध्ये आहे. बघा तुम्ही, चेक करा. आणि 2-3 वेळा केलाय. सो आता त्याचं पुन्हा एकदा ब्लॉग करणं इतपत काय बदल नाही झाले तिथे, कारण रस्ता आहे तसा आहे. एक ठराविक काही ठिकाणी खड्डे सोडले तर छान रस्ता आहे. अगदी आपण 20-25 मिनिटात वेंगुर्ल्यात रीच होतो. अगदी व्यवस्थित गाडी चालवून, अगदी काही फास्ट चालवायची गरज नाहीये. सो रस्ता चांगल्या स्थितीमध्ये आहे. सो धन्यवाद मित्रांनो. अजून काही व्लॉग येतील माझे गणपतीचे, तेही पहा, लवकरच येतील. मधल्या काळामध्ये अजिबात मला वेळ मिळाला नाहीये, त्यामुळे काही व्लॉग येऊ शकले नाहीयेत, हे मलाही माहिती आहे. तर कोकणातल्या पावसाळ्यातल्या दिवसांचा, हे पावसाळ्याचे जे क्षण आहेत, असं जे म्हणजे 12:30 वाजून पण जे ऊन नाही पडलंय आणि ज्या प्रकारचा सूर्यप्रकाश आहे त्याचा आनंद पण वेगळा असतो. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये किती कडक ऊन असतं या दरम्यान 12:30-1:15 दरम्यान. पण आता तुम्ही बघताय की एक प्रकारे सगळीकडे मळबट आहे आणि त्यामुळे, आणि झाडं बघा, ही प्रचंड सावली देणारी झाडं या रोडवर आहेत.
हे ह्या रस्त्याचं वैशिष्ट्य आहे. विशेषतः वेंगुर्ला कुडाळ जो रस्ता आहे ना, त्या रस्त्यावर तुम्हाला अजूनही झाडं दिसतील. उंच उंच वडाची, पिंपळाची झाडं, आंब्याची पण झाडं आहेत, फणसाची आहेत, ती अजूनही टिकून आहेत. आणि हेच तर कोकणचं वैशिष्ट्य आहे. मुंबई गोवा हायवे मध्ये ते वैशिष्ट्य आपण उकळून टाकलं, पण काही प्रमाणात आता पुन्हा एकदा काही ठिकाणी झाडं दिसायला लागली आहेत, पण ती बाजूला असावीत, काही अंतरावर असावीत, पण असावीत. कारण त्याने जी जो आजकालच्या भाषेमध्ये ऑरा म्हणून आपण तयार होतो, कोकणचा एक प्रकारे स्वॅग तयार होतो, तो वेगळाच असतो. सो इथे मी माझा ब्लॉग थांबवेन मित्रांनो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा हे वळण एक धोकादायक वळण आहे. इतिहासात जाऊन बघितल्यावर लक्षात येतं की बरेच अपघात इथे झालेत, पण आता तेवढंच ते धोकादायक नाही राहिलंय. रस्ताही सुंदर आहे. सो आता आपण पोहोचलो ग्रामपंचायत पिंगुळीची सध्या आहे अजूनही. इथे एक फक्त तुम्हाला दाखवेन की एक लोकेशन आहे इथे. हा, हीच लोकेशन. इथे क्रिकेट प्रॅक्टिसचा ग्रीनफील्ड टर्फ झालाय, दिसणार नाही तुम्हाला, त्या साईडला आहे. पण जर कधी तुम्हाला कोकणात आल्यावर जर काही क्रिकेटची प्रॅक्टिस करावीशी वाटली तर इथे ग्रीनफील्ड टर्फ आहे या गावामध्ये. रात्रीच्या वेळी गर्दी असते इथे, बाहेरची लोक येतात बरीचशी खेळण्यासाठी वगैरे, प्रॅक्टिससाठी. ओके, सो आता मी हा ब्लॉग थांबवतोय मित्रांनो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे सांगायला मला विसरू नका. जाता जाता सांगेन की काळेपाडीपर्यंत पोहोचलोत आपण, आणि इथे हद्द पण संपते. वाडी वरवडे गावाचा बोट पण तिथे तुम्हाला दिसतो, आणि पिंगुळी गावाची जी हद्द संपते. त्यानंतर पुढे येतो वेतोरा गाव, पण हा ब्लॉग मी ऑलरेडी केला आहे इन डिटेल, तो ब्लॉग नक्की बघा. सो धन्यवाद. आणि हे ब्लॉग बघत राहा, माझे मागचेही ब्लॉग बघा, या रस्त्याचे किंवा या दरम्यानच्या गावांचे किंवा इथल्या एकंदरीत रस्त्याच्या अवस्थेचे वगैरे वेगळे वेगळे ब्लॉग केलेत मी गेल्या काही वर्षामध्ये. ते पाहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.